तरी मारला नाही मी चांगला गोड बोलत खाली आणलाय बाहेर एक मला वाटतं एक मुस्कार दिली असेल मी त्यातच त्यानं माझं बोटच फिरकावलं एकच मुस्कार दिली त्यातच बोट त्यानं धरलं आप्पाला मी वरडून बोलतोय पण आप्पानं मला एक शब्द माझं केला नाही त्याच्यामुळे तुम्ही मम्मीला की आप्पाने तर मला आई फोन केलाय मोबाईल ऑप्शनला मी तुम्ही हे तिघांनी मारलाय पोराला मारलाय मारलाय कुठे कॅमेरा बहिणीला म्हणतो मारत्या की अगं मामा दगडाव पाडला त्याचं बॉट आणि आता इथे कॅमेरा समोर आहे भरपूर न चांगला होता त्याला मी मुस्कड दिली त्यानं माझा बोट असं मोडलं खाली असं केलं माझ्या इथनं मोर माझी चप्पल पुसाय जरी आला त्या पूर्वीच्या लग्नात तर सगळा स्वतः गाडी नवीन आपली नंबर प्लेट नव्हती मी कसली गाडी त्या घालून आणि पसारा केला आजारी पडलं पिशवी कमी झाल्या आणि त्या भाटीला फोन केला म्हणली मामा फिर मला कोण नाही मी येत बघायला माझी चपली कशी उभं राहायची माझ्या राहून माझ्या पोरांच्या चपली कशी उभं राहायचं राहायचं नाही तरी मी म्हणते जाऊ दे बाप नाही म्हणले होते नाही मीच म्हणलो होतो नको द्यायला तर ते म्हणले राहून द्या घेतली नसते नऊशे कपडे तरी मी जित कलेक्शन मधनं कपडे घेऊन गेले बघितलेली होती दुर्डी केवढीच्या केवढी काय नव्हती का आम्हाला जाऊ दे नाही म्हणते आपल्याशिवाय कोण आहे तिलाच म्हणलं मी तुला स्पष्ट बोलतो म्हणलं मला 2 शिव्या दे तर म्हणलं अवलाद ही चांगली नाही खरंच नाही म्हणलं अवलाद चांगली तिला म्हणलं बघा ये माझं दाबलं मला बोलायला येत नाही पैशावना कसं त्याला आता त्याला जेवला तर ठीक आहे नाही जेवला तर त्याला बाहेर सकाळी एका मिनिटात एका रेषेतच माझ्या नाव शिरले मोठं अगं त्यांची खानदानच कसली खरं सांगतो त्याचा चुलता बी त्याचा अवलादीचा आहे तो पण त्याचा अवलादीचा आहे ईशाला फोन केला पाणी शिवे दिले त्या मामाने शिवे दिले ईशाल काय करतो ईशाल मला इकडे घेऊन गेलाय ईशाला माहित नाही ईशाला शेळवरच मी सांगितलं तेव्हापासून ईशाल माझ्या नादा लागत ना तू बघितला तरी घेता आलता त्याला फोन केलाय मला त्या आप्पाने बी शिवे दिले त्या मामाने शिवे दिले त्या तो म्हणला बाबा तू तुझा मामा बघून घे आणि त्या ह्याच्या सख्यात मेवण्याला फोन मागास केला तुमची भण तुमचा बादचा तुम्ही बघून घ्या मला काय सांगा नाही ना काय घे पण ह्या वाटतंय ग रागा त्याच्या मेंदवाला पोचणं उद्या काय झालं गेलं तर बोकाने